अहिल्यानगरच्या पाथर्डीमध्ये सासरच्या घरासमोर गौरी यांचा अंत्यविधी। पती अनंत गर्जेला अटक केल्याची पुष्टी केल्यानंतरच शोकाकुल वातावरणात गौरी गर्जेंच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार। पंकजा मुंडे यांचे पीए अनंत गर्जेंना अटक। रात्री 1 वाजता गर्जे पोलिसांसमोर शरण। पत्नी डॉक्टर गौरी यांच्या आत्महत्या प्रकरणात अटक। आज न्यायालयात हजर केलं जाणार। निवडणूक खर्चासाठी सासरच्यांनी पैसे मागितल्याने विवाहितेची आत्महत्या। पैशांसाठी तगादा लावून सुनेचा मानसिक आणि शारीरिक छळ। कोल्हापूरच्या कुरुंदवाडमधील धक्कादायक घटना। पतीसह सासू सासऱ्यांवर गुन्हा दाखल। कोल्हापुरातील तामगाव ग्रामस्थांचं आंदोलन। विमानतळाशेजारील रस्ता सुरू करण्याची मागणी। विमानतळाशेजारील तामगावचा रस्ता बंद केल्याप्रकरणी ग्रामस्थ आक्रमक। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज प्रचाराचा नारळ फोडणार। नगरपरिषद नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठी फडणवीस प्रचाराच्या मैदानात उतरणार। आज दिवसभरात 4 सभांचा धडाका। मुख्यमंत्री फडणवीसांच्या दौऱ्यापूर्वी नाशिक पोलिसांची मोठी कारवाई। लोंढे टोळीसह अन्य राजकीय व्यक्तींवर खंडणीचा गुन्हा दाखल। त्र्यंबकेश्वर नगरपरिषदेच्या भाजप उमेदवारांवर गुन्हा दाखल। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचाही आज राज्यात प्रचाराचा धडाका। शिंदेंच्या आज 7 सभा। नाशिक जिल्ह्यासह अहिल्यानगर आणि संभाजीनगरात प्रचाराचा धुरळा। मुंबई पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांचं यूथ कनेक्ट। आज वरळी डोम इथं 7500हून अधिक विद्यार्थ्यांशी मुख्यमंत्र्यांनी साधला संवाद। मुंबईतल्या जवळपास 100 पेक्षा अधिक कॉलेजच्या युवकांशी साधला संवाद। मंचर नगरपंचायतीमध्ये सर्व नगरसेवकांना निवडून द्या। निधीचा पूर वाहिल्याशिवाय राहणार नाही। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे दिलीप वळसे पाटील यांचं वक्तव्य। महाविकास आघाडीनं आज पुन्हा निवडणूक आयोगाकडे वेळ मागितला। महाविकास आघाडीतील वरिष्ठ नेते आज पुन्हा एकदा निवडणूक आयोगाकडे जाणार। मनसेचा आज ठाणे पालिकेवर धडक मोर्चा। मतदार याद्यांमध्ये झालेल्या घोळाविरोधात निवडणूक विभागाला विचारणार जाब। मुंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी खारगे चौकशी समितीची शीतल तेजवानीला दुसऱ्यांदा नोटीस। आज चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश। तेजवानी चौकशीला हजर राहणार का याकडे लक्ष। नागपुरातील शहर बस सेवा आपली बसचा संप। वेतनवाढीच्या मागणीसाठी वाहक आणि चालकांचा संप। बस सेवा ठप्प असल्याने हजारो प्रवाशांना मनस्ताप। पुण्याच्या हांडेवाडीतील आदर्शनगरमध्ये गाड्यांची तोडफोड करणाऱ्या आरोपींची पोलिसांनी काढली धिंड। दहशत मोडीत काढण्यासाठी शिकवला धडा। सोनम वांगचुक यांच्या अटक प्रकरणी आज सुनावणी। पत्नी गीतांजली यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी। वांगचुक यांची अटक बेकायदेशीर असल्याचा दावा। शत्रूला धडकी भरणार। आयएनएस माहे आज नौदलात सामील। नौदलाच्या प्रमुख अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पार पडला सोहळा। उथळ पाण्यात जाऊन शत्रूवर मारा करणार आयएनएस माहे। न्यायमूर्ती सूर्यकांत भारताचे 53वे सरन्यायाधीश। राष्ट्रपती भवनात न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी घेतली शपथ। उद्या अयोध्येमध्ये राम मंदिरावरील ध्वजारोहण सोहळा। पंतप्रधानांच्या हस्ते मुख्य मंदिरावर होणार ध्वजारोहण। देशभरातील सुमारे 8000 विशेष व्यक्तींना निमंत्रण। उद्यापासून सामान्य भाविकांसाठी प्रभू श्रीरामांचं दर्शन बंद। दिल्लीमध्ये प्रदूषण विरोधी आंदोलनाला हिंसक वळण। हल्ल्यामध्ये 3 ते 4 जवान जखमी। आंदोलकांच्या हातात माडवी हिडमाचे पोस्टर। अर्बन नक्सलच्या पोलिसांचा तपास सुरू।